कैरीचं लोणचं माहीत असेलच ना, पण हिरव्या चाऱ्याचं लोणचं? अहो मुरघास, चांगल्या प्रतीचा हिरवा चारा त्यांच्या पौष्टिक अवस्थेत असताना, सोबतच पिकात पाण्याचा अंश 60 ते 70% असताना त्याची कापणी केल्यानंतर त्याची कुट्टी करून कमीत कमी 45 दिवस हवाबंद अवस्थेत पिशवीत, खड्ड्यात किंवा बांधकामात साठवून ठेवल्यानंतर जे तयार होतं ना, ते मुरघास. विशेष म्हणजे मुरघास फक्त हिरव्या चाऱ्याचाच होतो, पण जर मुरघास मका पिकापासून केला ना, तर तो उत्तम प्रतीचा बनतो. पाण्याची उपलब्धता असेल तेव्हा हिरव्या चाऱ्याचं अधिक उत्पादन घेऊन हिरवा चारा जनावरांना वर्षभर खाऊ घालण्यासाठी त्याचा मुरघास बनवून ठेवावा. असं केल्याने काय होईल? हिरव्या चाऱ्याची बोंब होणार नाही आणि आपल्या जनावरांना वर्षभर सकस आहार मिळून दूध उत्पादनात सातत्य राहील. मग आता बनवताय ना मुरघास? जास्तचा मुरघास बनवून पशुपालक त्यांची विक्री करून पैसे पण कमवू शकतात. माहिती आवडली आणि पटली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करूनच टाका. जनावरांबद्दलच्या अशाच रंजक माहिती